आपण काय आपण 5-7 धाराशिव अगोदर झालं काय झालं का उघडते खाली आलाय आपण उघडते बाहेर घेऊ आपण काय घेऊ वर घेत नका हॅलो वर घेऊच नका खाली कसं चाललं होती पडली जवळून खाली पडली वरून पडलं आता वर घेऊच नका तिला लॉक खोला दार खोला आणि आपण समोर भिंत बेल बेल जावं आणखी वर जायची खाली जाऊन द्या फक्त वर जाऊन येऊ नका मला एक गाडी फक्त तेवढं काम करा वर फक्त जाऊन देऊ नका जर का वर जाऊन खाली पडली ना टेक्निशियन कोण आहे कोणत्या काय कामाला गाडी नाही वरून खाली आले ना लाख उघडाला आहे लिफ्टची लाख उघडा खाली किती म्हणलो दादा म्हणून पार्किंग वाली का हा उघडा ते बाहेर का फक्त वर नका जाऊन अरे काहीतरी असं टेक्निकली नाही इकडे सगळेजण सोबत आल्यानंतर सगळे लिफ्टमध्ये शिरल्यानंतर अर्ध्याला आम्ही सांगितलं की पायऱ्याचा वापर करा. तर असा बरी लिफ्ट मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे सगळेजण लिफ्टमध्ये शिरले की लिफ्ट त्याच्या म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले त्याच्या खालचा फ्लोर जो असतो त्या फ्लोरला जाऊन लिफ्ट थांबले. अच्छा, काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये? इजा वगैरे कोणालाच काय झालं नाही, मी स्वतःमध्ये होतो. इजा वगैरे कोणाला काही झालं. अशी माहिती येते की पाटलांना तुम्ही तार वगैरे तोडून मोडून बाहेर काढलाय, असं काही आहे? नाही. लिफ्ट स्पार्किंग लागण्याचा दरवाजा निघला आणि दरवाजा निघला की बाहेर निघतो. आम्ही मध्येच होतो. किती लोक साधारणतः तुम्ही पाटलांसोबत होते आतमध्ये? आज आम्ही तरी 7-10 लोक आतमध्ये होतो. 10 लोक असते. कॅपॅसिटीमुळे गेलं का? कशामुळे लिफ्ट खाली? लिफ्ट असं वाटतंय की ते ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट खाल्ल्या फ्लोरला जाऊन थांबली. दरवाजा ढकलून बाहेर काढला. मी आतमध्ये होतो, बाहेर मुलं होते, त्यांनी दरवाजा ढकलला आणि बाहेर